नमस्कार, प्रभास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत तांदळाचे पीठ न वापरता मऊसूत स्वादिष्ट असे रव्याचे उकडीचे मोदक। तर गणपती बाप्पांच्या आवडीचे पांढरे शुभ्र असे रव्याचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत। कोणालाही सहज जमतील असेच हे मोदक आहेत। तर या ठिकाणी मी सारण बनवण्यासाठी 1 वाटी खोवलेला नारळ घेतला आहे। तुमच्याकडे खूपच गडबड असेल, वेळ नसेल तर तुम्ही नारळाचे तुकडे करून त्याच्या पाठीमागचा काळसर भाग काढून मिक्सरला तुम्ही बारीक करून घेतलं तरी सुद्धा चालेल। 1 वाटी खोबरं आहे तर अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी जास्त करू शकता। तर सारण बनवण्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे। त्यामध्ये पाव चमचा मी इथे खसखस घालून घेतली होती। खसखस चांगली परतल्यावर त्यामध्ये मी खोबरं घातलेलं आहे। तर इथे खोबरं आपल्याला लालसर होईपर्यंत परतायचं नाही आहे। 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून त्यामधला ओलावा कमी झाला की त्यामध्ये इथे मी गूळ घातलेला आहे। तर हा जो गूळ आहे तो तुम्ही किसून किंवा चिरून सुद्धा इथे घालू शकता। तर बघू शकता इथे आपलं सारण तयार झालेलं आहे। अशा प्रकारे सारण तयार झालं की इथे गॅस बंद केलेला आहे आणि प्लेटमध्ये मी इथे सारण काढलेलं आहे। त्यामध्ये वेलची आणि जायफळ पूड घालून पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते। सारण थंड होत आहे तोपर्यंत वरचं आवरण बनवून घेऊयात। तर त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे आणि 1 वाटी पाणी घातलेलं आहे। सोबतच अर्धी वाटी दूध घातलेलं आहे। दुधामुळे काय होतं, मोदक अगदी पांढरे शुभ्र होतात। तर हलकीशी उकळी आली की त्यामध्ये तूप घातलेलं आहे। यामुळे मोदक आपले चांगले चविष्ट आणि सुबक होतात। तर चवीनुसार मीठ घालून सुद्धा मी घेतलेलं आहे। एक उकळी आणली की त्यामध्ये मोदकासाठी बघू शकता आपल्याकडे प्रत्येक वेळी तांदळाचे पीठ घरी असेलच असं नाही, तर नेहमी घरात असणारा रवा आपल्याला इथे घ्यायचा आहे। 1 वाटी रवा घातलेला आहे आणि रवा घालताना चमच्याच्या साहाय्याने मिक्स केलेला आहे। यामुळे आपल्या ज्या मिश्रणामध्ये गुठळ्या तयार होत नाहीत। तर थोड्या वेळाने बघू शकता रव्यामध्ये जे पाणी आणि दूध घातलं होतं ते पूर्णपणे एकजीव झालेलं आहे। तर या ठिकाणी गॅस बंद करून बघू शकता मी इथे 10 ते 12 मिनिटं झाकून ठेवले। 10 ते 12 मिनिटांनंतर मी झाकण काढलेलं आहे आणि बघू शकता हा जो रवा आहे तो मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। तर तुम्ही परातीत सुद्धा घेऊ शकता। तर आपल्याला गरम असतानाच हा ते मळून घ्यायचं आहे। हाताला पाणी लावून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित 7 ते 8 मिनिटं आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशाच प्रकारे आपण जसं चपातीचं कणिक मळतो तसंच आपल्याला ह्या प्रकारे इथे मळून घ्यायचं आणि मऊसूत कणिक इथे तयार झालेला आहे। हाताला तेल किंवा पाणी लावून एक छोटा गोळा घेऊन अशा पद्धतीने आपल्याला इथे पारी तयार करून घ्यायची आहे। तर बघू शकता दोन्ही हाताचे अंगठे आत ठेवून उरलेली बोटे बाहेर ठेवून आता एका हाताचा अंगठा आणि बोटाने आपल्याला इथे कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला मोदक तयार करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थंड झालेलं जे सारण आहे ते आपल्याला भरून घ्यायचं आहे। तर इथे सारण तुम्ही कमी जास्त तुमच्या पद्धतीने इथे भरून घेऊ शकता। सारण व्यवस्थित भरलं तर मस्त असे मोदक आपल्या तोंडातल्या जिभेवरती मस्त असे विरघळतात। तर वरून दाब देऊन आपल्याला हातावर ठेवून दुसऱ्या हाताने इथे मोदकाचं जे तोंड आहे ते आपल्याला इथे बंद करून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि जास्तीचे पीठ आपल्याला काढून टाकायचं। तर इथे मोदक तयार झालेले आहे। बघा कशा सुंदर कळ्या इथे पडलेल्या आहेत। तर तयार आहे रव्याचा मोदक। असे सर्व मी तयार करून घेतलेले आहेत। तर इथे एका वाटी रव्यामध्ये 11 मोदक तयार झालेले आहेत। चाळणीला तेलाचा हात लावून घेतलेला आहे आणि आता या ठिकाणी अगोदरच पाणी मी उकळवून ठेवलं होतं तर त्यावरती मोदकाची चाळण मी ठेवलेली आहे। गॅस मध्यम करून 10 ते 12 मिनिटं मी इथे वाफवून घेतलेले आहेत आणि आता 10 ते 12 मिनिटांनंतर झाकण काढून मी चेक करून घेतलेलं आहे। हाताला चिकटले नाहीत तर समजायचं की आपले इथे मोदक रेडी झालेले आहेत। थंड करून घेतलेले आहेत। तर आजची ही रव्यांची मोदकांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद।